सीएनजी आणि पीएनजीचे दर मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता. पुढच्या आठवड्यात पार पडणार जीएसटी काउन्सिलची महत्त्वाची बैठक. सीएनजी पीएनजी जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार. नालासोपारा पूर्वेतील एका खाणीत 5 जण बुडाले. दोघांचे मृतदेह सापडले. 3 जण बेपत्ता. शोधकार्य सुरू. लोकसभेतला विजय ही सुरुवात आहे. लोकसभेच्या विजयानंतर पवार ठाकरे थोरातांची पहिली पत्रकार परिषद. विधानसभेतही लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास. विद्यमान सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही. ठाकरेंनी वर्तवलं भाकीत. मंगळसूत्राचं नरेटिव्ह खरं होतं का असा सवाल करत भाजपची ठाकरेंकडून खिल्ली. निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळींचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप. भाजपनं आरोप फेटाळले. लोकसभेत सोसलेल्या त्रासाचं उत्तर देणार. विश्वजित कदम यांचा भर सभेत इशारा. नागपुरातील नंदनवन परिसरात स्कोडा गाडीनं 5 जणांना उडवलं. जखमींवर उपचार सुरू. अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात. हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. विधानसभेला काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढण्याची चर्चा. नाना पटोलेंच्या विधानामुळे चर्चा सुरू. काँग्रेसची 288 जागांवर तयारी. पटोलेंच्या सूचक विधानामुळे चर्चांना उधाण. बद्रीनाथला निघालेल्या 14 भाविकांवर काळाचा घाला. खासगी बस अलकनंदा नदीत कोसळून अपघात.